भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 28 नवंबर 2024 से 5 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वही आगे हम आपको बता दें कि इसी कड़ी में आज दिनांक 4 दिसंबर 2024 को रहनाल गाँव के प्रसिद्ध समाज सेवक व उद्योगपति श्री दयानंद बलिराम पाटिल द्वारा महाअभिषेक महापूजा का आयोजन कर कैलाशवासी बाई बाई व कैलाशवासी बलिराम शंकर पाटिल तथा कैलाशवासी नानाजी बलिराम पाटिल के स्मरणार्थ दोपहर का भोजन दिया गया। तो वही श्री ज्ञानेश्वरी पारायण का समापन आज दिनांक 4 दिसंबर 2024 को काल्हेर गांव के विद्यमान उप सरपंच श्री देवेंद्र हरिश्चंद्र पाटिल और माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्रीमती स्नेहा देवेंद्र पाटिल के करकमलों द्वारा पूजा अर्चना करके की गई।
पायी पायी पांडुरंगा गजानंद महाराज की जय, गरुड़ महाराज की जय, बेताल महाराज की जय, अग्नि देवी माते की जय, जानी बाबा की जय, सब संतान की जय, अबापे माता की, अबापे भारत माता के, वंदे महाराज के, राष्ट्रपति हरा कर्मयोगी सर्वांगी मंगल अब पीछे भोजन दाते ठाण्याचे दयानंद पाटील हेच आहे। वारंवार ते आम्हाला मदत करतात आणि सत्संग मंडळाच्या वतीने धन्यवाद। Attended
स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः सुमतीनां यद्यन्दरे सरस्वती महो अर्ण सरस्वती प्रचेदयति केतुना धियो विश्व उत्कृष्ट परमेश्वराला तो आपण खूप धन्यवाद देतो. टाळ्या वाजवून तुम्ही
एक त्यांना आम्ही त्याचं सहकार्य कसं त्यांची काय करायचं त्यांचे हे धन्यवाद. आणि सर्व वाचक करतो. अभिमान समूळ जाळी माझा इतुले करी देवा ऐके हे इतुले करी देवा ऐके हे दृष्टी सर्व समबुद्धी तुझ देखे इतुले करी देवा विनवितो तुझ संत चरण रज वंदी माथा इतुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समबुद्धी तुझ देखे सर्व समदृष्टी तुझ देखे इतुले करी देवा ऐके ही मात हृदयी पंढरीनाथ रात्रंदिवस इतुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समबुद्धी सर्व समदृष्टी तुझ देखे भलतिया भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरणारो इतुले हे देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ देखे पांडुरंगा. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा भजन केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सांद्रनीनां विठ्ठलं चिन्तयामि रंगा ये वो ये रंगा उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते.
श्री संत ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेर यांच्या वतीने आयोजित होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या अंतिम उपांत्य दिवसाची सेवा, जागराची सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. 61 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 62व्या वर्षात पदार्पण करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 2 वर्षांपासून कमीत कमी सेवा इथे व्हावी हा प्रयत्न सर्वांचाच होता. पण माऊलींच्या मनात आलं आणि यंदाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये माझी सेवा माऊली स्वतः करून घेत आहेत. मनापासून उपस्थित असलेल्या सर्व श्रोतवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत मनापासून नमस्कार करते. कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेली सर्व गुणीजन, टाळकरी मंडळी, वारकरी संप्रदायातली निष्ठावंत गायक वादक मंडळी, अतिशय श्रद्धेने आपण सगळे इथे बसलेले श्रोतृ स्वरूप परब्रह्म स्वरूप श्रोतृवर्ग, गायकांच्या मध्ये इतकी सुंदर नेहमीच मनापासून जीवापासून गाणारी ही माणसं आहेत. परमादरणीय आमचे गोरक्षनाथ दहिपाते महाराज या आहेत ते खरं आमचे पुढेकरच, पण ते इथं येऊन इथलं भूषण असं म्हणावं अशी त्यांची ख्याती आहे. परमादरणीय दहिपाते महाराज आमचे संतोष भाऊ पण इथे आलेले आहेत आणि हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, गती महाराज, अतिशय निष्ठावंत अशी ही माणसं संप्रदायाला वाहून घेतलेली. खूप सुंदर सेवा, परमेश्वराला आवडेल अशी सेवा आपल्याकडून घडावी असा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाचा असावा. तुका म्हणे मज बोलवी तो देव असं म्हटलंय, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. महाराज म्हणतात मी देव बोलावतो म्हणून बोलतो, मला अर्थ कळत नाही, मला भाव कळत नाही, मला गुह्य कळत नाही, ते सगळं तोच जाणतो, पण फक्त तो बोलावतो, तो गाऊन घेतो, तो वाजवून घेतो म्हणून आम्ही वाजवतो. त्यामुळे अतिशय सुंदर अशी नादब्रह्माची साथ आमचे हरिभक्तीपरायण शुभम महाराज, हरिभक्तीपरायण तेजस महाराज, हरिभक्तीपरायण संवादिनीची गोड साथ नेहमीच करणारे आमचे अंकित महाराज, सगळ्यांच्या कृतज्ञतेत ऋणात राहते. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, हरिभक्तीपरायण जनार्दन तरे, मनापासून त्यांना कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करते. कारण खूप दिवसांची त्यांची इच्छा होती की आजची कीर्तन सेवा घडावी. उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवर्गाला मनापासून विनम्र भावाने वंदन करते. आमच्या या महिला वर्गासाठी टाळ्या वाजवायचं जोरदार सगळ्यांच्याच चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन आमच्या वेळेकरिताई. गोड चाल महाराजांनी गायली, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. ही दिवाळी आहे खरं, हा आनंद आहे खरं. प्रपंच आम्हाला फक्त दुःख देतो, प्रपंचातनं मिळतं ते सुख नाही, ते फक्त दुःख आहे, तो सुखाचा भास आहे. त्यामुळे या प्रपंचाच्या रहाड गाड्यातनं काही क्षण आतमध्ये डोकावता यावं यासाठी ही जागराची कीर्तन सेवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर 5 चरणांचा मोठा अभंग आहे. अतिशय सुंदर असा अनेकांच्या परिचित असलेला जगद्वंद्य पदाला, जगद्गुरु पदाला विराजमान असणारे वैराग्य रागरसिक देहूचे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि देहूचे श्रीमंत संत की ज्यांनी देहू वैकुंठाला नेला, त्यांचा देहूमध्ये रमला नाही, देहूत कधीच राहिला नाही, पण जे देहू वैकुंठाला गेले असे तुकोबाराय पांडुरंगाला आपलंसं केलं. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो अशी सायुज्यता मुक्ती ज्यांनी प्राप्त केली. आणि वास्तविक आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठाचे असून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी इथे आलो, ठामपणे तुमच्या सगळ्यांचं कल्याण व्हावं याकरता आम्ही पुन्हा जन्म घेतला. आणि तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असं भगवंताकडे आगळं वेगळं मागणं मागितलं की गर्भवासाचं दुःख सुद्धा आम्ही भोगायला तयार आहोत. कारण इथे भवसागरामध्ये गटांगळा खात असलेल्या प्रत्येक प्रापंचिकाला आम्हाला तारायचंय. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून याकरता आम्ही आलो. आणि म्हणून तुकोबारायांचं येणं झालं. आल्यानंतर प्रत्येक जीवाचा कळवळा वाटला. 3,500 ते 5,000 अभंगांच्या रूपाने गाथा आमच्या समोर दिली की ज्यामुळे आमचा माथा सुधरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असंख्य आपल्या वाङ्मयामध्ये मागणीपर प्रकरण लिहितात तुकोबाराय, आणि त्या प्रकरणातला अतिशय सुंदर असा भगवंताकडे मागणी करणारा हा अभंग आहे. विठ्ठल
सतत देवाच्या सानिध्यात आहे, सतत देवाशी बोलतो काय आणि म्हणून फक्त शिरोमणी म्हणून तुम्ही त्यांना पदवी दिली, पण अहंकार गेला नाही, अहंकार गेला नाही. म्हणून हे मोडकं कच्च नाही. संत असे असतात ना, तितिक्षा सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. कुठल्याच प्रकारची सगळीकडे चराचर सृष्टीमध्ये मला तू नाही ना, कधीच ना. देवाला असं नाही म्हणत देवा तू दे. संतांनी भगवंताला मागितलं. आम्ही देव सोडून सगळं मागतो प्रपंचातलं, जे दुःखदायक जे त्रासदायक आहे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सीण पावला. नुसते शिणलो आम्ही, नुसते सगळीकडे येरझार चालली आहे आणि परत 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 या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो. ही ताकद या गादीची, इथे उभं राहणाऱ्या माणसाची नाही, या गादीची ती ताकद आहे. निष्ठेने समर्पित असणं या भक्तीला, म्हणजे ही भक्ती भगवंताला प्रिय आहे. कीर्तनम श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम. कारण कथेतनं हेच मिळतं. कथा सुख करी कथा मुक्त करी, 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 कथा
तशी ताकद होती संभाजीराजांची. पण तरी सुद्धा औरंगजेबाला पाहण्याकरता औरंगजेबाने संभाजीराजांनी आतमध्ये यावं म्हणून तंबूच्या कनातीचं जे दार होतं ना ते असं कमी उंचीचं केलं होतं की माझा राजा वाकून आतमध्ये आला पाहिजे. पण नाही, संभाजीराजे धर्माभिमानी होते. साधू संतांचा आशीर्वाद होता. संतांच्या चरणावर माथा वंदन करायचं असतं हे माहिती होतं. समर्थ म्हणाले होते, याहून करावे पुरुष, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. कारण तुमच्या वडिलांनी काय केलं? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. हे जर तुमचे वडील असतील ना तर शंभूराजे आता तुमची जबाबदारी आहे. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. ही संतांनी दिलेली आज्ञा होती समर्थ रामदास स्वामींनी. मग शंभूराजे वाकत नाहीत. कुणाच्या चरणावर माथा वंदन करायचं हे माहिती होतं. त्यामुळे औरंगजेबासमोर वाकून नाही, मानेत नाही वाकले, गुडघ्यात वाकले आणि आतमध्ये गेले. कवी कलश होते सोबत. कवी कलशांनी औरंगजेबाच्या समोर संभाजीराजांचं तेज पाहिलं आणि कवी कलश म्हणतात, राजे कविता सुनाऊ क्या? रायगढ़ के दरबार में मैंने आपको कविता सुनाई थी, सुनाऊ? संभाजीराजे हंसले आणि म्हणतात, कवी कलश सुनाओ. रायगढ़ के दरबार में आपकी कविता गूंज उठी थी, अब औरंगजेब के सामने आपकी कविता पेश करो. तेव्हा कवी कलश म्हणतात, राजे तू तप तेज निहारते, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. राजा तुझ्या तेजानी औरंगजेबाला बसू की उठू ते कळेना. ते बघ ते येण्यासारखे येरझाऱ्या घालते, इकडे एकदा बसते इकडे एकदा उठते. प्रचंड घाबरून गेलेले औरंगजेब म्हणाले. पण इतके अतोनात हाल केले श्रोते हो. 40 दिवस प्रचंड यातनादायी मरण संभाजीराजांना दिलेलं आहे. झाडाच्या सालीला जसे रंधे लावावे तशी अंगाची चामडी सोलून काढली होती. लालबुंद सूर्यासारखा माझा राजा तळपत होता. तरी सुद्धा प्रचंड प्राणांतिक यातना, मरणांतिक, पण हो नाही की चू नाही केलं. जगदंब जगदंब म्हणून सतत स्मरण, ते स्मरण सहन होईना म्हणून प्रचंड यातना देऊन जीभ काढून टाकली संभाजीराजांची. तरी सुद्धा डोळ्यातला अंगार ओकत होते राजे. तो स्वाभिमानाचा अंगार सहन होईना म्हणून डोळे जाळून टाकले माझ्या राजांचे. तरी सुद्धा राजे शांत. औरंगजेब असा कळवळायचा की आता आहा ओ काहीतरी कळवळतील राजे. पण नाही, यातना दर्शन नाही दिलं, सगळं सहन केलं. साहुनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे तुकोबराय म्हणतात. ते देवत्व भुकाभुकी नाही मिळालं. संतांच्या संगाने पदस्पर्शाने जीवन पवित्र करून टाकलं आणि त्याग शिकले, फक्त त्याग शिकले. याचा परिणाम असा झाला, औरंगजेबाने वडोदुळापूरच्या संगमावर आणलं माझ्या राजाला आणि पायापासून डोक्यापर्यंत इंचाच्या अंतरावर तुकडे केले सबंध शरीराचे. एक घाव बसला मस्तकावर, धडापासून मस्तक वेगळं झालं. ज्या मस्तकाला माझ्या जिजामाऊलींनी कुरवाळलं होतं, ज्या मस्तकावर राज्याभिषेक झाला होता युवराज पदाचा, ज्या मस्तकाला शिवाजी राजांनी आशीर्वाद दिला होता, ते मस्तक धडापासून वेगळं झालं आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये. इंद्रायणी भीमा सुद्धा शहारली, थरारली. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडण. पहिलाच दिवस होता आम्ही.